बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई आणि इथं उपस्थित असलेले माझे सर्व अधिकारी, पदाधिकारी, उपासिका आणि आपले धम्म रथाचे आयोजन करणारे बागुल सर, अध्यक्ष, सरपंच सर यांना सर्वांना प्रथम माझा जय भीम. धम्मरथ आपला हा देहू रोड ते नागपूर असा रवाना झालेला आहे. पण आपण नागपूरला दरवर्षी का जातो तर आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे बाबासाहेबांनी. 1956 साली 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नागपूर येथे धम्मदीक्षा दिलेली आहे आणि म्हणून आपण ती धम्मदीक्षासाठी जातो. आपण धम्मदीक्षा का घेतली तर आपल्याला हिंदू धर्मामध्ये माणूस म्हणून जगण्याची परिस्थिती नव्हती. आपल्याला पाण्यापासून लांब, खाण्यापासून लांब, पाडच नाही तर आपल्याला नवी कपडे घालण्यापासून सुद्धा लांब होतो आपण. आणि आपल्याला पाण्यापासून लांब खेळत असणाऱ्या या बाबासाहेबांनी सांगितलं, ज्या धम्मामध्ये मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाही तो धम्म मला नकोय, मला तो धम्म नकोय, मला गौतम बुद्धांचा धम्म पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर रोजी आपल्याला धम्माचं आणि बौद्ध धर्माचं आपल्याला प्रचारण केलं. आणि आज पौर्णिमा आहे, कोजागिरी पौर्णिमा. मग आपल्याला कोजागिरी निमित्त एक मी तुम्हाला गीत सादर करते. पावसाने दिवसाने धम्माचा होई प्रवास, एका जागी तो सहवास त्यालाच म्हणतात वर्षावास. एका जागी तो सहवास त्यालाच म्हणतात वर्षावास. दुःखावरती विजय मिळवून दिली ती धम्म क्रांती, धम्माची चळवळ भिकू गणांनी दिली ती प्रांती. पौर्णिमेचे जेव्हा घडला नवा इतिहास, एका जागी तो सहवास त्याला म्हणतात वर्षावास. एका जागी तो सहवास त्यालाच म्हणतात वर्षावास. आषाढी आणि अश्विन पर्यंत नोंदायाची घ्यावी, एका भिकुनी एका विहारी बुद्ध देसना द्यावी. आषाढ आणि अश्विन पर्यंत नोंदायाची घ्यावी, एका भिकुनी एका विहारी बुद्ध देसना द्यावी. मानवतेचा समानतेचा मार्ग दिला हा खास, एका जागी तो सहवास त्यालाच म्हणतात वर्षावास. एका जागी तो सहवास त्यालाच म्हणतात वर्षावास. नमो बुद्धाय, जय भीम.